हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सो की तुम्ही खूप मजेत असाल. तर आज आहे होळी आणि हा आमचा लग्नानंतरचा होळी हा आमचा लग्नाच्या नंतरचा पहिला सण आहे. म्हणजे संक्रांत होती पण होळी पहिली आहे. आणि त्यात आम्ही अभिला सांगितलं होतं की गौराया वगैरे घेऊन या, आपण होळी करूयात. मग अभि गौराया घेऊन आला होता. त्याआधीच आमच्या सोसायटीच्या खालची होळी पेटली होती. आम्हाला थोडंसं लेट झालं होतं, स्वयंपाक वगैरे करायचा होता त्यामुळं. मग नंतर काही नाही, आम्ही गौऱ्या आणल्या, स्वयंपाक झाला, मी निवद वगैरे घेऊन आले. मग अभि मस्त गौऱ्या लावत होता, तर त्याला थोडेफार चटकेही बसले. आणि माझं लक्ष पूर्ण व्हिडिओमध्ये होतं, कारण मी व्हिडिओ शूट करत होते. माझं काही लक्षच नव्हतं की त्याला चटके बसले. तो म्हणतो की तुझं लक्ष आहे का, मला चटके बसत आहेत. मला चांगले चटके वगैरे बसत होते बिचारायला. तरी पण लावली, होळी लावली, कारण अभि पण पहिल्यांदाच करत होता हे सगळं. त्यांनी आधी कधीही काही केलेलं नाही आहे. पागलसारखं शेकोटी करत होता. आम्ही मस्त 5 फेऱ्या मारल्या. म्हणजे ही पहिलीच पूजा आहे आमची. आम्हाला म्हणजे जेवढं माहिती त्याप्रमाणे आम्ही पूजा केली. छान आमची अशी पूजा झाली. 5 फेऱ्या मारून घेतल्या. वाट बघत होतो, पिल्लू आली होती. पिल्लू आमच्याकडे बघत होती कंटिन्यू की काय करतायत हे दोघं. मग ताई आमचा व्हिडिओ काढत होता. ताई म्हणजे माझ्या जाऊबाई. तर ताई आमचा व्हिडिओ काढत होत्या. आम्ही फेऱ्या मारल्या. मग पूजा वगैरे चालू होती. पूजा वगैरे करून घेतली. खाली आई पप्पा वगैरे पण आले आणि आमची पूजा चालूच होती. कारण सगळ्यात लेट आम्हालाच झालं होतं. येणारी जाणारी लोक म्हणत असतील की बाबा ह्यांनी एवढं लेट का पूजा करतायत. म्हणून मी त्या गौराया त्यांना टायमिंगवरती नाही दिला. म्हटलं चला होळी भिजून जाईल, आपण आपल्या गौराया घेऊन जाऊ, लावू, म्हणजे आपण आपली पूजा करूयात. म्हणजे पूजा केली. छान वाटलं पूजा करून. लग्नानंतरचा पहिलाच सण आहे. छान वाटतंय. मी मस्त येलो कलरची साडी घातली. पैठणी अभिनी घेऊन दिली होती मला. मी निवद वगैरे ठेवला, पूजा केली. म्हणजे मला जसं जमतं तसं मी केलं. कारण आधी कधी मी पूजा केलेली नाही आहे. फक्त मम्मी करायची, मी फक्त बघायचे. आता पहिल्यांदा मी पूजा केली आहे. आणि माझ्या सगळ्या मनातल्या इच्छा वगैरे सांगून दिला. आता काही इच्छा होतं त्या तुम्हाला काही दिवसांनी कळतीलच. तुमच्यासाठी एक अपकमिंग सरप्राईज आहे, ते मी तुम्हाला लवकरच सांगेल की काय. कारण एक नवीन सुरुवात आम्ही करणार आहोत. आता ती आपण गुढीपाडव्याच्या नंतर नववर्षाने करूयात, त्याचं मी सांगून देईन. आम्ही ह्याच्यामध्ये होळीमध्ये नारळ टाकत होतो, पण तो काही बसतच नव्हता. तो सरकून खालीच जात होता. त्यामुळं आम्हाला चटके पण बसले. मग शेवटी अभिनी त्याच्या हाताने ठेवून दिला व्यवस्थित. त्याला पण चटका बसला, तरी पण त्यांनी ठेवलाच. जाऊन द्या म्हटलं, नारळ ठेवायचंच आहे. नारळ टाकलेलं चांगलं असतं ना होळीत. सो चला, हॅपी होळी सगळ्यांना.